हाय, मी पूर्वी भावे. चवदार चविष्टमध्ये आपलं स्वागत. डिसेंबर महिना सुरू झालाय आणि आता थंडीचा कडाका चांगलाच वाढायला लागलेला आहे. या दिवसांमध्ये काही पेय आपल्याला मस्त एनर्जी देऊन जातात आणि त्याचबरोबर आरोग्यासाठी सुद्धा ती चांगली असतात. आजच्या एपिसोडमध्ये अशीच काही पेय आणि शिवाय असेच काही पदार्थ आम्ही घेऊन आलोय. तेव्हा सुरुवात करूया या एपिसोडला. हिवाळ्याच्या दिवसामध्ये चहाला नेहमीच खूप डिमांड असते. खरं आहे ना? सकाळी सकाळी चहाच्या टपरीवर झालेली गर्दी आपण नेहमीच पाहतो. पण याच चहाच्या टपरीवर आणखीन एक पेय मिळतं आणि ते पेय म्हणजे उकाळा. गरम गरम दुधामध्ये आलं टाकून केलेला हा उकाळा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. चला, हा उकाळा म्हणजे नक्की काय प्रकार आहे तेही पाहून घेऊया. डिसेंबर महिना सुरू झालेला आहे, अर्थात थंडीला सुरुवात झालेली आहे. थंडीच्या दिवसात भरपूर भूक लागते, जिभेवर भरपूर वेगवेगळे पदार्थ आले पाहिजे असं वाटत असतं. मात्र या दिवसात आणखी एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे सर्दी होण्याचा. आणि त्यावेळेस मग भरपूर चहा लागतो. मात्र चहाला आणखी एक पर्याय असतो, तो म्हणजे उकाळ्याचा. मुंबईमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर गेलात चहाच्या ठिकाणी, तर तिथे तुम्हाला उकाळा म्हणून एक वेगळा पदार्थ बघायला मिळाले. आणि तोच पदार्थ आज मी पूर्ण त्याचा आस्वाद घेणार आहे. थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसात गरमागरम उकाळा काहीतरी वेगळं सुख देऊन जातो. त्यामुळे आता उकाळ्याचं टेस्ट घेऊयात. आत्ता मी दादर परिसरात आहे आणि दादर परिसरातलं अवध नावाचं हे टी स्टॉल आहे, जिथे तुम्हाला छोटे मोठे स्नॅक्ससुद्धा बघायला मिळतील. आणि यासोबतच इथे मस्त असा फक्कट चहा मिळतो. आणि चहासोबत या दिवसासाठी खास असं जो मी चाखायला इथे आलेली आहे तो म्हणजे उकाळा इथे रेडीच आहे. हा उकाळा या दिवसासाठी खूप उत्तम असं पेय आहे. आपण याला औषधी पेय नक्कीच म्हणू शकतो. चहा तर आपण नेहमीच पितो, मात्र चहाला एक पर्याय हवा असेल तर तुम्ही हा दुधाचाच प्रकार आहे. दुधामध्ये एक मसाला घातला जातो. हा मसाला खरं तर बाहेरसुद्धा तुम्हाला अगदी सहज रेडीमेड असा विकत मिळतो. मात्र तुम्ही हा घरीसुद्धा तयार करू शकता. याच्यामध्ये हळद असते मुख्य. जो तुमचा सर्दी मुळे घसा वगैरे जर खराब झाला असेल, त्याला बरं वाटावं म्हणून तुम्ही हे घेऊ शकता. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत भरपूर, त्याच्यानंतर थोडीशी साखर आहे. अगदी हवं तसं आणि औषधी उपयोगी तुमच्या शरीराला सुद्धा एक गरमपणा येण्यासाठी असा हा उकाळा खूप टेस्टीही असतो. चहाला एक वेगळा पर्याय. या दिवसात असे वेगवेगळे पदार्थ आपण नक्कीच ट्राय करतो आणि त्याला पर्याय म्हणून या उकाळ्याकडे तुम्ही नक्कीच बघू शकता. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह अपूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई. उकाळा टेस्ट करते.